त्या दिवशी आमचे मामा आले तर मामा चिंच घेऊन आले तेव्हा नुसतं चिंचच खा लागली. सकाळ संध्याकाळ दुपार तिन्ही टाइम चिंचा. हा कर ना आता अंड्याचं कर ना. ब्रेडने आणली मी. ब्रेड भेटलेच नाही. एक चपाती कर ते कर. एक ती चपाती कर एक ही चपाती कर. हा इकडे नवऱ्यासाठी चालू आहे भाकरी करणं. मग हे कोणाचं स्वतःलाच करावं लागतं हे जगात. करतात नाही ते हटकून करतात. हा खरंच शेवट जाऊ म्हणून. अगं हो बाबा पण सगळा प्लॅन झाला होता. मनीषा ताईमुळे कॅन्सल झालं होतं का ते. मनीषा ताईमुळे प्लॅन कॅन्सल झाला होता तिरुपतीचा. डबल तिकीट काढायचे होते पण यायचं जायचं तिकीट निघत नव्हतं. म्हणजे एक निघत होतं एक निघत नव्हतं म्हणून तो प्रोग्राम काही दिवस थांबून ठेवला आणि आता तो ऑलमोस्ट नमस्कार. हाय कर बेटा. बोल ना बेटा. तू काहीतरी बोलत जा ग. असं डोक्याला हात लावून नको बसत जाऊ. तुझ्या भावना व्यक्त कर. तू व्यक्त करशील तेव्हा लोकांना समजेल तुझी भावना काय. तर बोलतच नाही मग तुझ्या भावना आहे आज थोडीच नाही थोडी असते. प्रत्येकाला भावना असतात नाही का बेटा. काय की नाही पिल्लू. फक्त कलरचा फरक बघा. बाहेर यायचं तुला. रे आमची दिदी शाळेमध्ये गेलेली आहे आणि इकडे आजी बसली. तुम्हाला दाखवतो. हाय नमस्कार आजी. नमस्कार. बरं आहे का. चांगले आहे का. असंच चांगलं राहू द्या बाबा. हो क्या पिवला तुमच्याकडं. आता गाडीत बस ना बा. गाडीत बस. गाडी चालू करून दे. बस चालू करा. याला काय बटन आहे. मला कधी आयुष्यात मला कधी याची बटन दिसले नाही ना अजून पण दिसत नाहीये. कुठे बेटा बटन. हे येत आहे. ओके. इकडे कोमल आहे. कोमलला जेवण करते करते काही ना काही खायची सवय. ऐकलं घे इथून. तुला किती वेळा सांगितलं ही सवय चांगली नाही आहे. जेवण करताची वेळेस म्हणजे तयार करत असताना आपण काही खात नाही पाहिजे. आणि हे सकाळ सकाळी चिंचा काय. त्या दिवशी आमचे मामा आले तर मामा चिंचा घेऊन आले तेव्हा नुसतं चिंचच खा लागली. सकाळ संध्याकाळ दुपार तिन्ही टाइम चिंचा. हा कर ना आता अंड्याचं कर ना. ब्रेडने आणली मी. ब्रेड भेटलेच नाही. एक चपाती कर ते कर. एक ती चपाती कर एक ही चपाती कर. हा आणि खोकला आला ना मी परत दवाखान्यात घेऊन जाणार नाही. हा काय नुसतं खोकलत राहायचं मग रात्रभर चिंचा खायच्या आणि खोकलायचं. तेवढेच धंदे आपल्याला. कोणती ती बोलली ना मी ती भाजी घेऊन या म्हणून. मला थोडी कळतं तेवढं लगेच. जाऊ मला काहीच नका. मला काहीच नका सांगू. नुसतं सांगूच नका मला. हा आणि त्या भावाला सांग. त्या भावानं आणल्या त्या भावाला फोन करून सांग कशाला आणल्या म्हणा. हा चल बोल. लाईट कुठे लागले. लाईट दाखव. लाईट दाखव. लाईट दाखव. अरे 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 लाईट दाखव. दाखव लाईट. तसंच येते सोंग तसंच येते. कशाला खोकला यायला. तेवढंच राहिलं तर चिंच खायची काय बाळा. हे बघा बाळाला बोला एकदा. टिट्ट्या कुठे. टिट्ट्याला आवाज दे. आवाज दे टिट्ट्याला. आवाज दे टिट्ट्याला आपल्या. टिट्टू ती रोहिणी कदरून जाते बिचारी. तिला एकाच लेकरात. ये का टिट्ट्या. एवढं लय शांत लेकरू आहे ते. लय शांत लेकरू आहे. सोडा आजी खाली. तिला
सोडा ना सोडा सोडा ना आजी, तुला खाली सोडा आजी. हाय काय अशी दाबदूब करता मग कशी राहील लेकरं तुमच्याजवळ. चल बेटा चल टिट्या आणि चल मग चल चल रोड नाही, चल रोड नाही बेटा चल. हा, चल ये इकडं, चल ये माझ्याकडे चला. पाहू दे फोडून देतो, फोडून देतो पाहू दे, पाहू दे फोडून देतो. गेलं चिव घेऊन गेली, गेली चिव कशी आली गेली. माणसाची जात ना लय खराब जाते. सगळं कळतं आपलं काय दुसऱ्याचं काय सगळं कळतं. हा खायचं तर पहिलं कळतं. हा लाईट पाय, हा ना हे वरती लाईट लावली बघा अशी, हे लाईटच पण चालू. इकडे बघ, इकडे बघ चल. चल इकडे बघ माझ्याकडे बघ, इकडे बघ चल टिट्या. ए टिट्या चल, तुझी भावना व्यक्त कर, चल लवकर कर तुझ्या भावना व्यक्त. चल तुझ्या मनात काय सांग लवकर. इकडे पाय, इकडे पाय माझ्याकडे. ह्या हे 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 बघ हे बघ हे बघ हे बघ जेम्स आता. कोणती भाषा बोलेल तू. हा जा इकडं, पळ आईकडे जा, जा इकडं. अगं जा ना समोर, मागं कुठे या लागली. आता काय करशील तू. चल चल निकाल जा चल. आता आता काय करणार. अगं जाय ना आईकडं पळणं. चल पिऊ. पळाली का, तिचा आवाज ऐकला तर दे पिऊला आवाज दे रे तू. आणि नाही नाही म्हणतात टिट्ट्या जो आहे 1 वर्षाचा झालाय आता, ऑलमोस्ट 15 दिवस बाकी आहे ना. 16 हा 16 दिवस बाकी आहे 1 वर्षाचा होण्यासाठी. येऊच नका इकडे तुम्ही, दर्जा उघडा आहे आता. तर यांचं नाही का, मी आत्ता मार्केटला जाऊन आलो, भाजीपाला घेऊन आलो बघा. एवढ्या सकाळी सकाळी जाऊन काय सांगू तुम्हाला, घरात भाजीपाला नाहीये. बाया काय करता माहिती का, शनिवारी आणि रविवारी आणि सोमवारी बाजार असतो आमच्या इकडे. त्या बाजारात बिलकुल जात नाही भाजीपाला आणण्यासाठी. तसं नसतं जमत. रिक्षा करायची, जायची एक आठवड्याभर भाजीपाला घेऊन यायचा घरी. कशी काही खात नाही आम्ही, आता दगडमाती खाऊ राहिलो सध्या. आवडत नाही मित्रांनो, तुम्ही सांगा. तुम्ही काहीच खात नाही. आता हे उत्तर झालं का याच्यावरचं. तिकडे कोमल विषयी तर बोलतच नाही. त्याला नाश्ता करायला केव्हाचा. कोमल आज आम्हाला काय करायचं माहिती का मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी. तुला काय करायचं सांगितलं मी आज. हा तूच सांग आता. बटर चिकन आज कोमल बटर चिकन करणार आहे. हा ठीक आहे, भागो भागो. हा इकडं अंडा ऑमलेट होत आहे आणि चपाती सोबत खायचं आहे. ते भाजी आहे काही नाही, रात्रीची नको मला. मी लगेच जेवण करून चाललो होता. 2 पोळ्या खाईन. हा 2 पोळ्या आणि हे देऊन टाक. मग आता दुपारचं जेवण मी आताच करून घेतो. 10 वाजले 10 सव्वा 10.
आणि पाणी का गरम करताय? सोलर असताना तुम्ही पाणी याच्यावर गरम करताय काय? अहो आता ती टाकी भरली मग गार पाणी यायला दोन म्हणजे पोरी कोणासाठी ठेवले? दोन पोरी पोरींसाठी ठेवले का? पोरीसाठी बाकी 4 गाव झाले. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो ही चटणी बघा, आता याचं ब्रँडचं नाव मी तुम्हाला दाखवणार नाही. ही चटणी बघा, दिसली का तुम्हाला? ही आहे शेंगदाण्याची चटणी. पण घरी केलेली चटणी एवढी छान लागते ना. आता ही जी चटणी आहे ना आंबट लागते थोडी, माहिती का मग तुला? लिंबू असतो. मला आवडलेलीच नाही ती बिलकुल. आणि असं पॅकेट बंद रामभाऊला सांगा समजून, हे रिकामी कामं करू नका म्हणा. चांगलं चाललं चालू द्या. घरी बाया आहे करणाऱ्या शेंगदाणे चटणी. घरचं आवडत का नाही मला? मला एवढा विषय पडतो हां हे असं बाहेरचं खाण्यापेक्षा. तू तरी सांगत जाय त्याला कशाला आणते म्हणून चटणी गिटणी. सांगायचं त्याला कशाला आणतो घरी करू म्हणून. घरी करायची ती आंबट लागायला लागली, मला आवडलीच नाही ती. नाही तर काय. चला मित्रांनो, मी काय करू तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटतो. त्यांना चॉकलेट देऊ नको. गोळ्या दिल्या गोळ्या? अरे कशाला दिल्या बाबा. इकडे नवऱ्यासाठी चालू आहे भाकरी करणं. मग हे कोणासाठी? स्वतःलाच करावं लागतं हे जगात. हे पोरी जाडक्या फोडक्या करतात, जाड करतात नाही ते हटकून करतात. मग मी करा म्हणून. हा खरं सांग, खोटं बोलायचं नाही. हटकून करता की तुम्ही कामात जीवर येतं म्हणून. इकडे बाजरीची भाकर चालू आहे. थंडीचे दिवस आहे, मस्त बाजरी भाकर खायला पाहिजे. करा उलटी भाकर. नाही नाही मग आता तर टाकले पाणी लावायचं. भाकरीला पाणी लावावं लागतं बाबा. तुम्हाला काय सांगा मित्रांनो, त्या कुठे ती भाकर होत असती. आणि ही एकच आहे सध्या, ती झोपलेली आहे, एक शाळेत गेलेली आहे. आणि ह्या एकीने राडा पा बघितलं काय करा. चल उठ लवकर, आवर पटकन चल. तुम्ही आम्हाला नेणार होते आज 30 जानेवारी. तिरुपती बालाजीला. तुम्ही म्हणले नाही 30 जानेवारी. फेब्रुवारी येतात नाही आम्हाला काय येण्यात काढता. 30 फेब्रुवारी नाही. आम्हाला आता आठवण आहे म्हणले. आपल्याला म्हटले होते की जानेवारीच्या शेवट तुम्हाला नेतो म्हणून. तिकीटच नाही भेटले तुम्हाला. जेव्हा चला म्हटलं तेव्हा चलत नाही तुम्ही. तुम्ही कधी चालू म्हणलो आम्हाला. मग तेव्हा मागच चला म्हटलं, तिकीट निघले होते तेव्हा तुम्ही आले नाहीत काय बघा. नाही, तुम्हीच ठरवलं होतं. 30 जानेवारी ठरवलं होतं. तुम्ही म्हणले जानेवारीच्या शेवट जाऊ म्हणून. अगं हो बाबा, पण सगळा प्लॅन झाला होता. मनीषाताईमुळे कॅन्सल झालं नव्हतं का ते. मी बरोबर हे 30 तारीख म्हणलं, मी लक्ष दिलं मग मी म्हणलं तर मनीषाताईमुळे प्लॅन कॅन्सल झाला होता तिरुपतीचा. डबल तिकीट काढायचे होते, पण यायचं जायचं तिकीट निघत नव्हतं. म्हणजे एक निघत होतं, एक निघत नव्हतं. म्हणून तो प्रोग्राम काही दिवस थांबून ठेवला. आणि आता तो ऑलमोस्ट मार्चमध्ये जावं लागणार. आता संपला विषय. आम्हाला तू शेगाव पिनेल नाही. तुम्हाला त्या लग्नात चालेल, लग्नात तुम्ही लग्नात जाऊन या. बघा आता ते काय म्हणते, लग्नात जायचं नाही. आता ज्या लग्नाला मस्त एन्जॉय करून या. त्या गावात काही एन्जॉय होते. चला मित्रांनो, मी काय करतो व्हिडिओचं एंड करतो. मला जायचं आहे लगेच आता. त्यामुळे यांचं हे चालूच राहणार आहे दिवसभर. काय गप बस चल. ते खटुशा मोबाईल जाऊन आले. मस्त 4 दिवस रन केला त्यांनी. मस्त जाऊन आले ते. चला काम धंदे पा जा. स्वयंपाक करा, हे करा, जा उठा. काम धंदे सोडून रिकामे गप्पात जास्त डोकं लागतं यांचं. तर आता सवय लागली तर तुम्ही मला तसं दे सांगतो म्हणून तुम्हाला सवय लाभ नाही, माहिती का? ना मी टाकणार होते भाकर, तुम्ही लगेच तिला आणून दिलं माझं. नाही, मी माझी भाकर माझ्या हाताने करणार. झोपत नाही हो. काय मम्मा तू काय? मम्मा तू काय? काय ना आता आता इच्छा नसलेला काय इथलं जातात. बोटचो बोटचो लय वायता मारा. असा राडा करून ठेवला घरात तिने एकटीने. एक झोपलेली आहे, दुसरी शाळेत गेली आणि एकटीने राडा केलेला एवढा. तुम्ही म्हणतात 3-3 बायका असं काय, पण तिने राडा केल्यावर काय करा. आम्ही कामात असला ती राडा करणारच. पिल्लो बोल ना थोडस.
किती वैताग देते म्हणा मी मम्मी पप्पाला. पप्पाला नाही देत, पप्पा असं बाहेर बाहेर जायची ओढलंय आम्हाला. चल पिल्लू इकडे आहे ना बा. तिकडं जेवण चालले, दादा आजी जेव राहिले. अरे तुला झोका चालू आहे. रोहिणी वरती गेलेली. पिऊ पिऊ बाहेर नाही जायचं आता, झोपायचंय. झोपायचं शिस्तीत घरात आहे. शिस्तीत घरात ये. शिस्तीत घरात या. पिऊ जा कट्टी. मग कट्टी तुझ्याशी नाही बोलत मी. बाई बाहेर उतरते बाई. दुसऱ्याच्या गाड्या घेते ती, स्वतःच्या नाही देत ती. पिऊ मी चालले दुकानात. तू बस इथं, मी दुकानात चालले. बाई इकडे गेली ती. मी घरात येऊस तर इकडे गेली ती शानी. झोपायचं नाही. गाडी आणू. मी चालली दुकानात चालली. बाय हा. येऊ नको. दुकानात जायचं म्हणायला लगेच येते माणसाच्या मागं. बाय ढकललं, आजीला ढकललं. आई कधी कोण कोण जाणार बारशाला? बारशा नंतर लग्न आहे. ऋतू नाही उठली, ऋतू झोपलेली आहे. आई नाही चालली बाहेर. चल घरात झोपायला. बाबा दुकान बंद आहे. बाबाचं दुकान बंद आहे आमचं. चल ना पिलू. बाबाची ना आमची लय ओळख झालेली आहे. डबे पाडून येतो, बरण्या पाडून येतो दात बाबाच्या. बारशानंतर लगेच लग्न आहे. लग्न म्हणलं मी, लग्न आहे. लगन. मी लग्न म्हणलं. मला तर असं आलं माझ्या शब्दाचं. ते पाहते ना ते कसं खेळतो तू. तिला लय आवडतं असं खेळलं. तिला 1-2 गाड्या आणू मला वाटतं. 50 वाला. पिल्लू चल ना ग झोपायला. म्हणलं कोमलला नेते मी तर पप्पा म्हणते तिची काय तिला यायची इच्छा नाही. हा? ये की? पाहून त्या बरोबर येता पप्पा पण. कार्यक्रम म्हणला जावंच लागतं, कोणाला कोणाला जावंच लागतं ना. तुम्ही म्हणले लहानी जोडी जाईन, आजी जाईन. लहान्या जोडीचा कार्यक्रम आला ना. 12 तारखेला बारसण, 15 तारखेला वाढदिवस रे तिचा. ते वापस येतील मग. चला आणत पैसे दुकानात जायला तुम्हाला. आम्ही भेटतो नंतर.